रामराज्य. अयोध्येमध्ये रामलल्लाचं मंदिर झालं आणि आपल्या देशात रामराज्य येणार का अशी चर्चा सुरू झाली. मग त्यातल्या त्यात रामराज्य म्हणजे काय, जनतेची सुद्धा मनापासून काळजी घेणारे राजकारणी अधिकारी हे आपल्याला दिसतील का, असा एक साधा ढोबळ प्रश्न, सामान्य जनतेच्या मनातला प्रश्न. आणि त्याचं अलीकडं उत्तर मिळालं आहे महाराष्ट्रात. फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन कमिशनर, आयुक्त, पूर्ण महाराष्ट्र राज्याचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेब अनंत आस्थापनांवरती धाडी सुरू आहेत. आणि मग भेसळ किती मोठ्या प्रमाणात होत होती, चालू होती, आणि कसं आपण भेसळयुक्त अन्नच खात होतो, किंवा कसं आपण अस्वच्छ कारभार असलेल्या हॉटेलमध्ये मिटक्या मारत खात होतो, हे आत्ता उघडकीस होऊ लागले. या उघडकीस आलेल्या प्रकरणांमध्ये कार्यवाही जोरात सुरू झाली आहे. मग अयोध्येत राम मंदिर, मग महाराष्ट्रात हे रामराज्य सुरू आहे. परंतु उत्तर प्रदेशसुद्धा या गोष्टीमध्ये मागे नाही आहे. डॉक्टर रोशन जेकबजी या मॅडमनी उत्तर प्रदेशच्या FDA आयुक्तपदाचा कार्यभार घेतला आणि धडाकेबाज धाडी सुरू केल्या. आत्तापर्यंत तब्बल 2000 आस्थापनांवरती धाडी टाकलेल्या. मुख्य गोष्ट त्यांनी फोकस केली आहे ती म्हणजे औषधांमध्ये सुरू असलेली भेसळ आणि औषध या प्रकारात चालू असलेलं लॉबिंग, काळा बाजार या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करून डॉक्टर रोशन जेकब यांनी तुकाराम मुंढेंसारखंच उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा काम सुरू केलेलं आहे. अर्थात या उत्तर प्रदेशमध्ये आजकाल लोक त्यांना लेडी सिंघम असंही संबोधू लागले. CMच्या खुर्चीत सन्माननीय योगी आदित्यनाथजी, त्यांचा दरारा तर गेली अनेक वर्ष आपण पाहतोय. मग त्यातून सपोर्ट करणारा मुख्यमंत्री मिळाल्यानंतर कसा एखादा अधिकारी प्रामाणिकपणे नियमांच्या चौकटीत या समाजामध्ये अपप्रवृत्ती ज्या सुरू असतात त्यांना कशी दहशत बसवतो, याचंच एक ज्वलंत उदाहरण डॉक्टर रोशन जेकब, उत्तर प्रदेश आयुक्त, अन्न व औषध प्रशासन. मित्रांनो, खरंच मला असं वाटतं ना की महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश हे तसं पाहिलं तर सर्वात मोठं राज्य आहे. ज्या राज्याच्या खासदारांच्या संख्येवर बऱ्याच वेळा पंतप्रधानाची नेमणूक अवलंबून होती, हे आपण पाहिलेलं आहे पूर्वी. आजही त्यांचं उत्तर प्रदेशचं संख्याबळ काय असतं याच्यावरती बऱ्याच गोष्टी संसद भवनात अवलंबून असतात. त्यामुळे या उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यामध्ये अर्थातच भेसळ पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आढळून आली. तब्बल 2000 रेडनंतर 1100 कोटी रुपयाचा माल जप्त केला गेला. कोट्यवधी रुपयाचे खाद्यपदार्थ नष्ट केले ऑन दी स्पॉट रेट टाकल्यानंतर. आपल्याला काही क्लिप बघताना पण गंमत वाटते ना. नुकतीच एक क्लिप बघण्यात आली. एका स्वीटमीट मार्टवरती एका आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्याने FDA तर्फे रेड टाकली, अर्थातच विथ ड्यू परमिशन ऑफ कमिशनर. आणि त्यांनी मिठाई तर गोळा केलीच, पण त्या मिठाईच्या दुकानाच्या मालकाला त्याच्याच दुकानातली मिठाई खा म्हणून विनंती केली. चक्क त्या मालकाने ती मिठाई खाण्यास नकार दिला.
इट स्पीक्स अ लॉट. म्हणजेच आपण जो माल विकतो याच्यामध्ये कशा पद्धतीने भेसळ केली आहे, ती मानवी आरोग्याला कशी हानिकारक आहे, या सगळ्या गोष्टी स्वतःला ज्ञात होत्या. म्हणूनच त्याने ती मिठाई खाण्याचं नाकारलं. त्यानंतर मग 100-1 लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. खूप लोकांनी सांगितलं त्याला शिक्षा काहीच देऊ नका, रस्त्यात बसवून 5 किलो मिठाई खायला लावा, वगैरे वगैरे. शेवटी हा जनतेचा उफाळून आलेला त्राग आहे, जे या जनतेने सहन केलं आहे गेली अनेक वर्ष. त्यातून मग हे असे प्रतिक्रिया बाहेर येणारच, यामध्ये काहीही दुमत नाही. चला, उत्तर प्रदेशच्या डॉक्टर रोशन जेकब यांचं जे कामकाज सुरू आहे, खूपच धडाडीने एक लेडी ऑफिसरसुद्धा अशा पद्धतीने काम करते, हे ऐकल्यानंतर खूपच छान वाटतं. अर्थात ही महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या FDA आयुक्तांनी इतर सर्व क्लास 1 अधिकाऱ्यांना काहीही न बोलता एक सिग्नल दिला आहे की आपण प्रत्येकजण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी जी काही नियमांची चौकट आहे त्याचं जर कोणी उल्लंघन करत असेल तर आपल्या अधिकारांच्या चौकटीत सापडणाऱ्या प्रत्येकाला या जनतेसमोर उघडं करायला विसरू नका. तरच आपल्याला देशभरात कुठे ना कुठे जास्तीत जास्त राज्यांमध्ये खरंच रामराज्य आलं असं म्हणता येईल. असाच खरं हा न बोलता सिग्नल आहे. तुकाराम मुंढेंची कामाची स्टाईल ती सगळे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना सगळ्यांना आता माहिती झालेली आहे. नुकतंच त्यांनी शिवाजी पार्क इथे एक क्लब सदृश हॉटेल होतं, म्हणजे आहे, जे आता होतं या यादीत गेलं आहे. का तर तिथे आपल्या FDAची रेड झाली आणि व्हेज नॉनव्हेज हे एकत्रात हॉटेल असतानासुद्धा स्वच्छतेचे निकष पाळले नाहीत. थोडक्यात तिथं जाणाऱ्या व्यक्तीला दूषित अन्न खावं लागतं. तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचे कोणतेही निकष पाळले नाहीत असं आढळून आलं. अशा अनेक त्रुटी नियमांच्या चौकटीत बसणाऱ्या आढळल्यावर त्या हॉटेलचा एक जुना परवाना तो ताबडतोब रद्द करण्यात आला आहे. डॉक्टर रोशन जेकब यांच्या कामाची स्टाईल ती फक्त एक झलक म्हणून तुम्हाला मी एकच गोष्ट सांगतो आहे. त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये भेसळ म्हणून सापडलेल्या, मग ते औषध कंपन्यांचे कोणी माफिया असू देत किंवा खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणारे कोणी माफिया असू देत, जे कोणी कल्प्रिट ज्यांच्यावरती केस झाली आहे त्या सर्वांचे फोटो आणि नावं त्यांनी पब्लिक प्लेसला पोस्टरच्याद्वारे चिटकवण्यास सुरुवात केली. म्हणजे औषधामध्ये कोणी भेसळ केली आणि कोणामुळं आपल्या घरातला माणूस दगावला किंवा आपल्या घरातल्या माणसाला इलाजच नीट झाला नाही, औषधांचा काहीही सकारात्मक परिणाम मिळाला नाही, हे सगळं जनतेला समजलं पाहिजे म्हणून त्या औषधात भेसळ करणाऱ्या आरोपींची भित्तीपत्रकं तयार केली आणि ती ठिकठिकाणी चिटकवण्यास सांगितली. पब्लिकच्या मनामध्ये जेव्हा अशा पद्धतीने एखाद्या असं कुकृत्य करणाऱ्या आरोपीची बदनामी होते, तेव्हा मात्र एक वेगळ्या प्रकारची दहशत समाजामध्ये अशा लोकांमध्ये निर्माण होते. अल्टिमेटली सकारात्मक रिझल्ट्स मिळायला सुरुवात होते. म्हणजे अधिकाऱ्याला 25% कामातसुद्धा 100% रिझल्ट्स बाहेर येऊ लागतात. डॉक्टर रोशन जेकबजी यांच्या या धडाडीच्या कामासाठी लाख लाख कविप्रवेश शोच्या शुभेच्छा. आणि अर्थातच डॉक्टर रोशन जेकबजी यांना कविप्रवेश शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट.